विद्यार्थी मित्रांनो, पुनश्च आज आपण दुसऱ्या सत्रामध्ये भेटतो आहे दिवाळीनंतर. आता आपण आपला जो पाठ आहे हा मानवी वस्ती असा आहे. आता पहा, या ठिकाणी काही वस्त्यांचे प्रकार दिलेले आहेत, चित्र दिलेले आहेत. त्या ठिकाणी वस्त्यांचे प्रकार ओळखायचे आहेत. केंद्रीय वस्ती कोणती आहे, त्याचे कारण काय असेल, विखुरलेल्या वस्तीचा भाग कोणता आहे, त्याचे कारण काय असेल. आता बघा, ज्या ठिकाणी साधन संपत्तीचा अभाव असतो त्या ठिकाणी वस्त्या विरळ असतात. त्या ठिकाणी अतिशय कमी लोकसंख्येची घनता असते, हे लक्षात घ्या. आता या ठिकाणी भौगोलिक स्पष्टीकरण दिलेलं आहे. भारतात हवामानातील भिन्नता, पाण्याची उपलब्धता, जमिनीचा उतार व सुपीकता यामुळे वस्त्यांच्या आकृतीबंधात विविधता आढळते. आता ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे, जमीन सुपीक आहे, अशा ठिकाणी वस्त्यांची निर्मिती फार मोठ्या प्रमाणात झालेली आपल्याला दिसेल. नदीकाठी बघा, पूर्वी गावं सामान्यपणे नदीकाठी वसलेली आहेत. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होत असे, आजूबाजूला सुपीक जमीन असे आणि त्या नदीच्या पाण्यामुळे त्या ठिकाणी वस्ती स्थिरावलेली असे. अशा प्रकारे उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, पूर्व किनारपट्टी, नर्मदेचे खोरे, विंध्य पठार आणि शेतीखाली असणारे भारतातील इतर भाग या ठिकाणी केंद्रित वस्त्या आढळतात. म्हणजे त्या ठिकाणी लोकसंख्येची घनता अधिक असते केंद्रित वस्त्यामध्ये. आणि विकेंद्रित म्हणजे कसं, ज्या ठिकाणी लोकसंख्येची घनता कमी आहे. या उलट मध्य भारताच्या वनाच्छादित भाग, राजस्थानचा पश्चिम व दक्षिण भाग, हिमालयाचा उतार व विखंडित तसेच उंच सखल प्रदेशात मानवी वस्त्या विरळ व विखुरलेल्या आढळतात. त्या ठिकाणी लोकसंख्येची घनता ही कमी असते, हे लक्षात घेतलं पाहिजे. आपला सरळ भूगोल हा असा विषय आहे की तर्कसंगत अभ्यास जर केला, तर्कसंगत विचार जर केला, आपल्याला सहज लक्षात येईल. साधन संपत्तीची उपलब्धता, त्या ठिकाणी मानवी वस्तीची घनता अधिक, मानवी वस्ती ही दाट असेल, लक्षात घ्या. आणि ज्या ठिकाणी, किंवा आपण त्याला केंद्रित वस्त्या असं म्हणू, आणि ज्या ठिकाणी प्रतिकूल परिस्थिती आहे अशा ठिकाणी मानवी वस्त्या विरळ किंवा विखुरलेल्या असतील, हे लक्षात घ्या. आता एक बघा, एक इथे तक्ता दिलेला आहे, पेट्रोल पंप ही सुविधा कुठे असेल, ग्रामीण नागरिक. आपल्याला हा सहज करता येईल. म्हणजे एक गंमत अशी आहे की आपण जर एक 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 गोष्ट अशी वाचत गेलो, आपल्याला सहज तर्कसंगत पद्धतीनं कोणतं कार्यालय, कोणती ठिकाण, हे कुठे कुठे असू शकते, अशा प्रकारे सहज तुम्ही हा करा, म्हणजे नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल. आता कारण तो स्वयंअध्ययनासाठीच तक्ता दिलेला आहे. आपलं स्वयंअध्ययन करून आपला तर्कसंगत विचार वाढवून आपली अध्ययनातील गती वाढवावी, हा उद्देश आहे. आता ब्राझीलमध्ये वस्त्यांची आकृतीबंध आपल्याला बघायची आहे. आता बघा, आकृती 7.2 अ व आ मध्ये ब्राझीलमधील वस्त्या दर्शवल्या आहेत. त्यापैकी एक ॲमेझॉन नदीच्या सखल प्रदेशात व दुसरी किनारपट्टीवरील प्रदेशात आहे. या वस्त्यांच्या आकृतीबंधाचे निरीक्षण करा, आकृतीबंधाचा प्रकार ओळखा व त्यांचे दाट किंवा विरळ वितरण यावर भाष्य करा. आता या ठिकाणी भौगोलिक स्पष्टीकरण त्या संदर्भात दिलेलं आहे. ब्राझीलमध्ये सुरुवातीच्या वस्त्या युरोपमधून आलेल्या वसाहतवाद्यांनी निर्माण केल्या. कोणी निर्माण केल्या? वसाहतवाद्यांनी. कुठून आले होते वसाहतवादी? युरोपमधून. या वस्त्या प्रामुख्याने ब्राझीलच्या किनारी प्रदेशात झाल्या. आता या वस्त्या विकसित झाल्या असून त्या दाट घनतेच्या आहेत. या वस्त्यांच्या विकासाची प्रमुख कारणे खालीलप्रमाणे: किनारपट्टीचे सम व दमट हवामान, मुबलक पाणी पुरवठा, साधन संपत्तीची उपलब्धता, शेतजमीन, शेतीपूरक जमीन इत्यादीमुळे या भागात जमीन जरी कमी असली तरीही दाट वस्ती आढळते. म्हणजे लोकसंख्येची घनता त्या ठिकाणी अधिक आढळते. या ठिकाणी आपल्याला साओ पावलो हे शहर चित्रामध्ये दिसते आहे. इथे उदाहरण दिलं, उदाहरणार्थ साओ पावलो बघा, किती लोकसंख्येची घनता अधिक आहे. उंच उंच गगनचुंबी इमारती आहेत, फ्लॅट सिस्टीम दिसत आहेत, उंच इमारती आहेत. साओ पावलोचा प्रदेश सुपीक जमिनीचा आहे. कॉफीच्या उत्पादनासाठी हा प्रदेश सुयोग्य आहे. या प्रदेशात खनिजांचा
मुबलक साठा आहे. या ठिकाणी ऊर्जेचा अखंडित पुरवठा होतो. येथे वाहतुकीच्या सोयी चांगल्या विकसित झाल्या आहेत. वरील सर्व कारणामुळे साओ पावलो येथे मानवी वस्ती केंद्रित झालेली आढळते. ब्राझीलच्या ईशान्य भागातील उच्चभूमीचा प्रदेश अवर्षण प्रवण अवर्षणग्रस्त असल्यामुळे, तर मी आपल्याला अवर्षण प्रवण क्षेत्राची व्याख्या सांगितलेली आहे. ज्या ठिकाणी साधारणतः 800 मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस पडतो, अशा क्षेत्राला अवर्षण प्रवण क्षेत्र असेही म्हणतात. या भागात शेतीचा विकास मर्यादित झाला आहे. या भागात ग्रामीण वस्त्या विखुरलेल्या व विरळ स्वरूपाच्या असतात. स्वाभाविक आहे, अवर्षण प्रवण क्षेत्रामध्ये लोकसंख्येची घनता दाट असेल का? उत्तर त्याचं नाही असं आहे, लक्षात घ्या. मी पहिले सांगितले, प्रतिकूल परिस्थिती आहे. मानवी वस्ती विरळ, उपलब्ध साधन संपत्ती मुबलक प्रमाणात आहे. लोकसंख्येची घनता अधिक, लोकसंख्या दाट, वस्त्या दाट. किनाऱ्याकडून ब्राझीलच्या अंतर्गत प्रदेशात ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात जाताना मानवी वस्त्या अधिक विरळ होत जाताना दिसतात. त्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. प्रदेश घनदाट विषुववृत्तीय वनांनी व्यापलेला आहे. हवामान रोगट असून मानवी वस्तीस अनुकूल नाही. प्रतिकूल हवामान आहे. साधन संपत्तीचा शोध व वापर यावर निसर्गताच मर्यादा आहेत. या भागात वाहतुकीच्या सोयी अतिशय मर्यादित स्वरूपात विकसित झालेली आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी मानवी वस्त्या आपल्याला विरळ आढळतील. लोकसंख्येची घनता कमी आढळेल. याच ठिकाणी आपण आज थांबूया. आपण पाठामध्ये सहभागी झालात, आपलं स्वागत करतो, कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि आपण अध्ययनातील गती वाढवावी अशी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा भेटूया पुढील तासिकेमध्ये. तोपर्यंत नमस्कार.